मी थंबनेल टाकतोय ना, त्याची क्वालिटी कशी आहे ते सांगा जरा कमेंटमध्ये. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. रेडी होऊन परत वाडीत चाललोय दररोजसारखं. आंघोळ करायला माझ्यातल्याच घरी येतो तर चालत चाललोय. आबा गाडी येऊन गेलेत पुढं. पिल्ल्याला जायचं होतं गाडीवर, मागं लागलाय माझ्या. आम्ही दोघं संगत चाललोय आता. कुठपर्यंत चालत येतोय काय माहिती. लगेच म्हणा उचला काका, उचला मला. चल चल पटापट. आता कुठं जायचं ना? शुभम काका, पोलीस काका कुठं? मग पोलीस काका मग कुठे जायचं? हनुमा काका बर. हनुमा काका कुठे चाललाय माहित आहे का? बांध पेटवाय चाललाय. हा, नाही जायचं. खतरनाक आहे बाई तू. तुझ्यासाठी तू एवढासा. 2 hours later. A few moments later. हो रे, घ्यायचं खाऊ घ्यायचं. कुठे घ्यायचं खाऊ? घ्यायचं. घेऊ घेऊ घेऊ. हा, एक सेल येईल असं मोठी साईज पाहिजे. काढशील हात काढशील. बस बस. असं दे बस. हां बस. आईस्क्रीम नाही ते घ्यायचं, जाताना घ्यायचं. असू दे बस. त्याचा हात कर, तुझा हात दे, त्याच्या हाताला कर. काय करायचं त्याचा हात फिरव. असं फिरव हात असं. तीन घेतले, 3 पेंट. बस बस बस. जास्त केलं तू करतो किती. मायनीचं माघारी आलो. मायनीचं बँकेत गेलो होतो, बँक ऑफ इंडियामध्ये. अकाउंट खोलल्यापासून दुसऱ्या का तिसऱ्यांदा गेलो होतो. ते नुसतं अकाउंट खोललं होतं मी. त्याच्यावर ATMला तेवढं गेलो होतो काढायला. त्याच्यावर आज गेलो होतो एंट्री मारायला. एंट्रीच नाही झाल्या. वहिनीसुद्धा बँक ऑफ इंडियामध्ये अकाउंट खोललं होतं. पासबुक पाहिजे होते, ते सुद्धा नाही भेटलं. 22 तारखेनंतर काय होईल ते. तर 3:15 वाजले. त्या SBI बँकेत जायचं आहे आता चित्रीच्या. 3:15-4 वाजेपर्यंत बँक उघडी. पटापट जायला लागणार आहे. गाडी थांबली तशी वाडीपर्यंत जायला. तुम्हाला लवकर जायला लागणार. A few inches later. मशीन चालूनच झाली. 2-3दा प्रिंटचा ऑप्शन दाबलाय तरी पण चालून झाली मशीन. आतमध्ये विचारायला पाहिजे काय ते. बॅक हो जा. 2-3दा ट्राय केले तेव्हा व्हेरीफाईड होते. आता
येते का नाही. Or barcode not found. Please insert passbook properly. व्हॉट हॅपन यार. उलट टाकून बघतो आता होते का तर. Please select your language. Please select option. अरे प्रिंट टाकलं तर काय होईल का Was the passbook printed through reprint option last time? माहित नाही. ओ जाणं आहे. होते का नाही यार. Please wait while your passbook and barcodes are being verified. व्हेरीफाईड हो भाई पटापट. Please wait while your passbook and barcodes are being verified. Passbook or barcode not found. Please insert passbook properly. A few inches later. आतमध्ये जाऊन सरांना विचारून सुद्धा आलो. Please डबल wait ट्राय while your करतोय passbook काय and होतंय का नाही barcodes समजून are झाले. being verified. मागाशी 5-6दा केलं आणि आता 2दा केलं. ट्राय करत राहतोय ते होते का नाही माहित नाही. A few moments later. Wait while your passbook and barcodes are being verified. 4 वाजले ना. Passbook is under process. बँकेचं काम तर झालं. किती उशीर झालं होत नव्हतं. आता झालं किती टाइम नंतर. उद्या किंवा परवा डबल यायला ना. आता आज नाव माझं पासबुक घ्यायचं आहे. SBIचं एक घ्यायचं. अकाउंट खोलून झाले. पासबुकच नाही घेतलं अजून. ते एक घ्यायचं आहे मला. बँकेत यायचं म्हणल्यावर स्वतः टाईम किती जायला सांगतो नाही. दिवस कधी जातो. आता अर्धा तासापेक्षा जास्त गेला टाईम. जातो घरात जर थोडं तहान पण लागल्या. पाणी पितो घरी गेलं. कुठं काय पाणी नाही. बँकेत बघितलं जार होतं पाण्यात तो पण संपलेला. जातो पटापट घरी. A few moments later. बँकेमध्ये गेलो होतो तेव्हा ते प्रिंट होत नव्हतं ना. ते माझीच चुकी होती. त्या काकाने सांगितले कसं प्रिंटला ठेवायचं. मी कधी केलं नव्हतं प्रिंट असं. बँकमध्ये गेलो अगोदर तेव्हा 1-2 वर्ष झाले बँकमध्ये गेलो होतो. नंतर आता गेलो होतो. नवीन मशीन बसली ती कधी यूज नाही केली. आता समजलं नक्की कसं यूज करायचं ते. मी बँकेत गेलोच नाही मी ह्या 1-2 वर्षामध्ये. कॉलेजमध्येच दिवस जात होता. भेटायला जायचं त्याला टाईम भेटणार नाही. उद्या तर परवा दिवशी सुद्धा बाहेर जायचं. उद्या टाईम भेटला तर बघू. माझं पासबुक आणायचं तेवढं बँकेतून. दुसरं काही काम नाही. तुम्ही मदत करताय म्हणून म्हटलं बघावं एकदा. थांब की आपण चान्स दे. मी व्हिडिओ काढला त्याच्यामध्ये नुसते आबा नव्हते करत. मी सुद्धा मदत केली. नंतर आबा गेल्यानंतर बाहेर तर माझे मित्र म्हणतात पप्पाला कामाला लावून तू कुठं काय तू काय करतो. मी सुद्धा भावानं काम करतो. मला सुद्धा काम असतं. मदत करायचीच घराच्यांना थोडीफार होईल तेवढी. आता मराठल्या घरी जायचं. जो गॅस असतो ना तो द्यायचा मराठल्या घरी. तो अंडा होता. तर जास्त माणसं होतं ना घरी इथल्या गावातला तर लागत तो आता द्यायला चाललो. आणि जाताना हे पासबुक द्यायचं जाताच माघारी. पिलेलं कशाला मारते गबेच की पिलेलं कशाला मारते हो सारखं पिलेलं कशाला मारते तू बघ बाबा तुझं बघ पुढं रडाय चालू केलं म्हणजे अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना. रडाय चालू केलं म्हणजे शांत बसायचं नाही तू. A few moments later. 8:30 वाजले त्या आणि दिवसभर फिरण्यामध्ये गेले. आज पूर्ण दिवस गेला. माहीम जाताना स्कॉर्पिओमधून गेलो होतो. पण काही एवढं काही वाटलं नाही. नाहीतर स्प्लेंडरवरून गेलो असतो. दिवसभर म्हणजे अंग खूप दुखलं असतं. आज एवढं का दुकान झालं
पण जास्तच फिरलं झालं दिवसभर. 12:30 वाजता गेलो होतो. 3 वाजता माघारी आलो. 3 वाजता लगेच गेलो बँकेत SBI मध्ये चित्रेला. तिथून माघारी आलो. नंतर दुसरं काय काम लागलं मागे, त्यामुळे जर थोडं अंग दुखते आणि झोप आत्ताच आल्या 8:30 वाजता आणि भूकसुद्धा लागली. जेवण कधी बनायचं असं. आज लवकर व्हिडिओ एंड करतो आणि मी थंबनेल टाकतोय ना, त्याची क्वालिटी कशी आहे तेच सांगा जरा कमेंटमध्ये. मी काही माझ्या मित्रांना विचारतो, त्यांना फोटो पाठवून तो थंबनेलचा कसा आहे ते सांगा, कुठला टाकू ते. काही मित्रांना पाठवले म्हणजे समजेल, मला रिस्पॉन्स भेटला की लगेच समजेल कुठल्या प्रकारचे थंबनेल जास्त आवडतात ते. तुम्ही सुद्धा जे बघतात ते सुद्धा सांगा कमेंटमध्ये. ओके बाय. मग नवीन व्लॉगमध्ये भेटूया. आणि एक नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि डिस्क्रिप्शनमध्ये ज्या लिंक दिल्या तिथे जाऊन मला फॉलोसुद्धा करा. बाय.